कर्तव्यदक्षता, धाडस, मदत ही मुंबई पोलिसांची ओळख. पण सध्या मुंबई पोलीस चर्चेत आहेत त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं झाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्येही आंदोलनं झाली. मुंबईतली आंदोलनं शांततापूर्ण झाली, पण त्यात चर्चेत आली ती पोलिसांची कारवाई. एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात पोलीस एका महिलेला तिच्या मुलासह ताब्यात घेताना दिसून आले. दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात पोलीस कर्मचारी गाडीत जबरदस्तीने बसवलेल्या मुलांना खिशात पावडरची पुडी टाकेन, जामीन पण मिळणार नाही अशी धमकी देताना दिसला. पण खळबळ उडाली ती व्हायरल झालेल्या तिसऱ्या व्हिडिओमुळे. मुंबईत आंदोलन सुरू असताना सिव्हिल ड्रेस मधला एक पोलीस अधिकारी आंदोलकांच्या मध्ये शिरला आणि आंदोलन करणाऱ्या एका तरुणीला चुकीच्या पद्धतीने पकडत मागे खेचलं. या पोलीस अधिकाऱ्याने त्या तरुणीचा विनयभंग केला असा आरोप करण्यात आला. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत मुंबई पोलिसांवर आरोप केले. त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पण नेमकं घडलं काय? विरोधकांनी काय आरोप केले? तो पोलीस अधिकारी आहे कोण आणि पोलिसांकडून या घटनेबद्दल काय स्पष्टीकरण देण्यात आलंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात घडलं काय. तर मुंबईच्या दादर भागात विद्यार्थी आणि तरुण सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन करत होते. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत घोषणाबाजी सुद्धा सुरू होती. बराच वेळ हे आंदोलन सुरू होतं. आता व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर हे आंदोलन पांगवण्यासाठी पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. तेव्हा साध्या वेशातला एक पोलीस अधिकारी फुटपाथला लावलेल्या रेलिंग जवळून आतमध्ये शिरला. त्यानंतर त्याने एका पुरुष आंदोलकांच्या कॉलरला पकडत त्याला मागे खेचलं. पण त्याच वेळी या पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणीला पकडलं. तिच्या छातीजवळ पकडून हा पोलीस अधिकारी तिला मागे खेचतोय असं व्हिडिओमध्ये दिसलं आणि यावरून मोठा गदारोळ झाला. दादर मधल्या या व्हिडिओमुळे पोलीस दलावर टीका होऊ लागली. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी याबद्दल मुंबई पोलीस ही वागण्याची कुठली पद्धत आहे? एक पुरुष अधिकारी एका तरुण महिला आंदोलकाला अशा पद्धतीने का पकडतोय? तो त्याच्या महिला सहकाऱ्यांना हे हाताळायला का सांगत नाहीये? हे अजिबात स्वीकारार्ह नाही असं आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं. तर आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटलं की हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडी कुठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे. रोहित पवार यांनीही आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलंय. तर जितेंद्र आव्हाड यांनी हा पोलिसी अतिरेक सरकारच्या अंगाशी येईल आवरा यांना असं एक्स पोस्टमध्ये लिहित सरकारवर आणि गृह मंत्रालयावर टीका केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकाराचा व्हिडिओ शेअर केला आणि मुंबईतील दादर येथे एका महिला आंदोलनकर्त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ बघा. साध्या पोशाखातील ही व्यक्ती पोलीस कर्मचारी आहे. मुंबई पोलिसांबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण अशा पद्धतीने महिलांना असभ्य वागणूक देणारे पोलीस जर या दलात आहेत ही खेदाची बाब आहे. आंदोलनकर्ते हे गुन्हेगार नाहीत. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण मानलं जातं. पण जेव्हा सत्ताधाऱ्यांना लोकशाहीचे मूल्यच मान्य नसतात तेव्हा अशा पद्धतीने असभ्य वागणाऱ्यांना बळ मिळतं. महिलांचा अवमान करणाऱ्यांना चौरंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे. येथे अशा अप्रवृत्तींना अभय मिळता कामा नये. सदर कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यात माध्यमांमध्ये या व्हिडिओत दिसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल माहिती सुद्धा आली. साध्या वेशातले दिसणारे हे पोलीस हवालदार दीपक बल्लाळे ते शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. काही पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगता माध्यमांशी बोलताना काही दावे केले. त्यानुसार आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोट मधील तरुण पुन्हा मुलांना आंदोलनासाठी उस्कवत होता. त्यावेळी बल्लाळ हे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असताना त्याच्यासोबत असलेली तरुणी अटकाव करण्यासाठी मध्ये गेली. दीपक बल्लाळ यांनी मुलाच्या कॉलरला पकडल्यानंतर तरुणीमध्ये येऊन अटकाव करू लागली असा पोलिसांचा दावा आहे. तर पोलिसांनी एक्सवर पोस्ट करत सुद्धा याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या एक्स पोस्टला उत्तर देत सांगितलंय याचा बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ काढला जातोय. तो ऑफिसर घटनास्थळी कायदा व सुव्यवस्था राखत असताना एका पुरुष आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला अजाणतेपणे मध्ये पडली. तेव्हा तो ऑफिसर दुसरीकडे पाहत होता. पब्लिक फिगर असल्याने तुम्ही कोणत्याही व्हिडिओचा अर्थ काढण्यापूर्वी शहानिशा करणं अपेक्षित आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व वस्तुस्थिती पडताळून पाहिली आहे आणि त्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी त्या व्हिडिओचं बारकाईने विश्लेषण केलंय याची नोंद घ्यावी। तर रोहित पवार यांच्या एक्स पोस्टला सुद्धा मुंबई पोलिसांनी हेच उत्तर दिलंय। थोडक्यात सांगायचं तर पोलीस हवालदार यांच्याकडून विनयभंग किंवा तसा प्रकार घडला नाही, तर पुरुष आंदोलकाला हटवताना पोलीस हवालदार दुसऱ्या बाजूला बघत होते आणि तेव्हा नकळत महिला मध्ये आली असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता मुंबई पोलिसांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांच्यावर टीका होतीये। व्हिडिओचं विश्लेषण करून पोलिसांनी या हवालदाराला क्लीन चिट दिली का, त्याची किमान चौकशी तरी केली का, अशी टीका केली जातीये। आमदार रोहित पवार यांनीही मुंबई पोलिसांच्या उत्तराला उत्तर देत पुरुष आंदोलकाला पकडताना महिला मध्ये आली असेल तर तेव्हाच पोलिसांना थांबणं अपेक्षित होतं, परंतु पोलीस कर्मचाऱ्याने पाहिल्यानंतर देखील आंदोलक महिलेला अस्वस्थ वाटत असतानाही हात बाजूला केला नाही, ही वस्तुस्थिती आहे। दिल्लीत असेल किंवा नागपुरात असेल, मुलींना पुरुष पोलिसांकडूनच मारहाण झाली। हे होत असतानाही मुंबईत तुम्ही आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी महिला पोलीस ठेवू शकत नव्हता का? तसेच हे पोलीस कर्मचारी साध्या वेशात का होते, याचे उत्तर जनतेला द्या। उगाच मलमपट्टी करण्यापेक्षा आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या वागण्याला पाठीशी घालण्यापेक्षा पोलिसांबद्दल आदर वाढेल अशी कारवाई संबंधित पोलिसावर करात, ही अपेक्षा, अशी टीका केली आहे। गुरुवारी सायन पोलीस स्टेशनमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या पवन सांगळेने पोलिसांच्या गाडीत बसवलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना खिशात पावडर टाकेन, आयुष्यभर आत राहावं लागेल, जामीन पण मिळणार नाही, मी लय बेकार माणूस आहे, इकडे परत दिसलात तर बघा, अशी धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर पवन सांगळेंची फक्त बदली करण्यात आली, त्याच्यावर इतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। त्यात आता शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या आंदोलनावेळी घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा वादाला तोंड फुटलंय। कारवाईची मागणी सुद्धा होतीये, त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि गृह मंत्रालयाकडून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।